नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या. त्यासाठी 1 वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे. गॅसवर आपण 1-1.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की आपण तो चिरलेला गूळ त्यात टाकून घेणार आहोत आणि गूळ विरघळेपर्यंतच आपण हे पाणी गरम करणार आहोत. नंतर आपण 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. नंतर टाकणार आहोत अर्धा टीस्पून सुंठ पावडर आणि आपण त्यामध्ये बडीशेपची पावडर टाकणार आहोत. बडीशेपची अगदी पावडरच करायची नाही आहे, तर थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची आहे आणि ती त्यात टाकून मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्यामध्ये 1 छोटी पळी तेल गरम करून टाकलेले आहे. तेल अगदी कडकडीत गरम करायचे आहे, त्यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत होतात. आणि त्यानंतर आपण थोडे गुळाचे पाणी करून हे पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळताना अगदीच पातळ मळायचे नाही, तर जाडसर पीठ मळून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले पीठ मळून झालेले आहे. आता मळलेल्या पिठातून आपण छोटासा गोळा घेणार आहोत आणि तो चांगल्या प्रकारे गोल करून आपण त्याची चपाती करून घेणार आहोत. चपातीसारखं लाटताना थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचे आहे. आणि आता आपण त्याच्यावर खसखस टाकून घेणार आहोत. खसखस टाकताना आपण ती सगळीकडे पसरून टाकणार आहोत. अशा प्रकारे मी ही पसरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण परत ती लाटून घेणार आहोत. आता लाटून झाले की आपण त्याच्या कापण्या कापून घेणार आहोत. तर मी इथे कापण्या कापून घेतलेल्या आहेत. तर मी दाखवल्याप्रमाणे इथे मी दाखवल्याप्रमाणे इतपत जाडसर आपण हे कापण्या लाटून घेणार आहोत. कढईत आपण तेल गरम करायला ठेवलेले होते, त्यात आपण ह्या कापण्या सोडून घेणार आहोत. अशा प्रकारे थोड्या कापण्या करून आपण ह्या कापण्या तळून घेणार आहोत. तुम्ही